सेमीकंडक्टरचे बेसिक्स आपण पाहिले. आता आपला अल्टिमेट गोल काय आहे? AC पासून DC करंट जनरेट करणं. ठीक आहे, काय आहे अल्टिमेट गोल? AC पासून DC करंट जनरेट करणं. ठीक आहे, तर AC करंट काय असतो? AC करंट म्हणजे ऑल्टरनेटिंग करंट असतो. ठीक आहे, जो एका हाफ सायकल नंतर काय त्याची डिरेक्शन बदलतो. क्लॉकवाईज फिरतो, थोड्या वेळाने अँटी क्लॉकवाईज फिरतो. हा AC करंट असतो. DC करंट म्हणजे काय? जो एकाच डिरेक्शनला मूव्ह करतो. ठीक आहे, तर असे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. त्यासाठी आपल्याला फक्त DC करंट यूज करायचा आहे. ठीक आहे, किंवा DC करंट लागतो. AC करंट इस्त्रीला चालू शकतो, हीटर्सला चालू शकतो, रेफ्रिजरेटर्सला चालू शकतो. बट फोनचे चार्जर्स आहेत. ठीक आहे, त्यानंतर अशा काही डिव्हाइसेस आहेत की जो फक्त DC करंटवर चालू, त्याला DC करंटच लागणार आहे. म्हणजे आपल्याकडे घरात येताना AC करंट येतो. ठीक आहे, ज्यावेळी जी आपली इलेक्ट्रिसिटीची कंपनी सपोज ती आपल्याकडे ज्यावेळी इलेक्ट्रिसिटी पाठवते तर ती कोणता करंट पाठवते? AC करंट पाठवते. आपल्याला DC करंट पाठवत नाही. तर आपले जे काही डिव्हाइसेस आपण यूज करतो, ज्यांना माहिती आपल्याला DC करंट लागणार आहे, तो कन्व्हर्जन आपल्याला करावं लागतं युजिंग अ सेमीकंडक्टर. वेगळे सेमीकंडक्टर यूज करायचे. ते सेमीकंडक्टर्स यूज करून आपल्याला काय करायला लागतं? आपल्याला AC करंट DC मध्ये स्विच करावं लागतं. तर त्याचे नंबर ऑफ स्टेप्स आहेत. AC करंट जर DC मध्ये करायचा आहे तर नंबर ऑफ स्टेप्स आहेत. तर नंबर ऑफ स्टेप्समध्ये सगळ्यात फर्स्ट स्टेप, जर सपोज तुमच्या घरात येतो आहे सपोज 220 व्होल्टचा AC करंट. ठीक आहे, 220 येतो युजली, 220 ते 240च्या मध्ये. ठीक आहे, जर घरात येताना येतोय AC व्होल्टेज येतोय 220 व्होल्टचा. ठीक आहे, आपल्याला 220 हवा आहे का? एवढा लागतो का? फोनचा चार्जर आहे सपोज, फोनचा चार्जरला एवढा लागणार आहे का? कमी लागणार आहे. ठीक आहे, मग त्याच्यानंतर आपण यूज करणार ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर काय करेल? मग तो जो 220 आहे तर 220चा कमी करेल, सपोज 20 करेल. ठीक आहे, 220चा कमी करून 20 करेल. कसं करणार ते? कारण ट्रान्सफॉर्मर कशावर बेस्ड आहे? तुमच्या कॉइलिंग्सवर. ठीक आहे, नंबर ऑफ कॉइल्स जर प्रायमरी कॉइलमध्ये जास्त आहे, ही प्रायमरी कॉइलमध्ये नंबर ऑफ टर्न्स जास्त आहे, त्याचा अर्थ इथं व्होल्टेज जास्त आहे. इथे जर आपण टर्न्स कमी ठेवल्या तर व्होल्टेज काय झाला? ठीक आहे, म्हणजे 220चा आपण काय करू शकतो? 20 करू शकतो. ठीक आहे, आता 20 केला पण तो कसा आहे बरं? AC. कसा आहे? AC. आपल्याला पाहिजे काय? DC. काय पाहिजे? DC. याच्यानंतर ट्रान्सफॉर्मर. फर्स्ट काय यूज केलं तुम्ही? ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, आता यूज करणार ट्रान्सफॉर्मर, नंतर यूज करणार रेक्टिफायर्स, डायोड रेक्टिफायर्स. काय यूज करणार? डायोड रेक्टिफायर्स. जसं डायोडचं काम आहे तसंच रेक्टिफायर्सचं काम. काय डायोडचं काम? काय? डायरेक्शनल फ्लो ऑफ करंट करून देणं, हे डायोडचं काम. ठीक आहे, तेच काम कोणाचं आहे? डायोड रेक्टिफायर्स. ठीक आहे, समजलंय का? डायोड रेक्टिफायर्स. तर ते डायोड रेक्टिफायर्स आहेत 2 प्रकारचे. ठीक आहे, किती प्रकारचे? 2. एक असतो हाफ वेव्ह आणि एक असतो फुल वेव्ह रेक्टिफायर. एक असतो हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि एक असतो फुल वेव्ह रेक्टिफायर. ठीक आहे, तर आता पहा, पहिलं तुमच्याकडे काय होता? हा AC करंट होता, बरोबर? या AC करंटला हाफ वेव्ह रेक्टिफायर थ्रू पास केला. तो हाफ वेव्ह काय करतो? नावातच आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर, म्हणजे अर्धीच वेव्ह रेक्टिफाय करतो. हाफ वेव्ह रेक्टिफायर काय करतो? जी वरची वेव्ह आहे तिला पाठवतो, पण खालची वेव्ह ऑब्स्ट्रक्ट करतो. त्याचा अर्थ हाफ वेव्ह रेक्टिफायरचं सर्किट पाहिलं, हाफ वेव्ह रेक्टिफायरचं सर्किट असं दिसतं. ठीक आहे, हाफ वेव्ह रेक्टिफायरमधून जर सिग्नल आपण पास केला तर सिग्नल असा दिसतो. फुल वेव्ह रेक्टिफायरमधून पास केला तर सिग्नल असा दिसतो. म्हणजे इथं जे रेक्टिफिकेशन, इथं जे करंट आपण स्टॉप केला होता, ऑब्स्ट्रक्ट केला होता, तो हाफ वेव्ह रेक्टिफायर काय करतो? वरचा पास करून देतो, एक अँटी क्लॉकवाईज पास करून दिला, पण क्लॉकवाईज वाला पास नाही केला. हा काय करतो? क्लॉकवाईज वाला तो पास करून येईलच, अँटी क्लॉकवाईज वाला पण पास करून देईल, बट फक्त काय? त्याचा उलटी डिरेक्शन देतो. ठीक आहे, त्याचं सर्किट दाखवलं नंतर. ठीक आहे, हे समजलंय का? हाफ वेव्ह रेक्टिफायर अँड फुल वेव्ह रेक्टिफायर. हाफ वेव्ह रेक्टिफायर अँड फुल वेव्ह रेक्टिफायर. आता हा थोडासा DC झालेला आहे, डायरेक्ट झालेला आहे, एकच सायकल ना बाई, एकाच पॉझिटिव्ह सायकल आहे. ठीक आहे, DC करंट युजली असतो कसा ते सांगते मी. DC करंट कसा असतो? डायरेक्ट जर मी सांगितलं 10 व्होल्ट आहे, 10 व्होल्टचा DC करंट पाहिजे तर तो असा नसणार आहे. 10 व्होल्टचा कसा असणार आहे? असा स्ट्रेट लाईन, बरोबर? 10 व्होल्ट पाहिजे ना. आता हा जर पाहिला, हा 0 पासून 10ला जातोय
म्हणजे याचा अर्थ चेंज होत आहे 1 to 0. आपल्याला चेंजिंग नको आहे, आपल्याला स्टेबल 10 व्होल्टचा पाहिजे. म्हणजे फोन चार्ज करायचा आहे आपल्याला स्टेबल 10 व्होल्टचा हे पाहिजे. स्टेबल 10 व्होल्ट 0 to 5 असं नाही. फोन 1 मिनिटासाठी अख्ख्या फुल पॉवर चार्ज होतो नंतर कमी पॉवर चार्ज होते हे चालणार नाही. मग आपल्याला काय बनवायचं आता आपण एक स्टेप केली. काय केली? ती जी AC वेव्ह होती त्या AC वेव्हला आपण एका DC वेव्ह मध्ये कन्वर्ट केलं. ठीक आहे, भले ती स्ट्रेट लाईन नाही झाली बट एक युनिडायरेक्शनल मिळाला आपल्याला फ्लो. हे समजलं? युनिडायरेक्शनल फ्लो झालेला. त्याच्यानंतर पहा बरं काय वापरलं आपण? फिल्टर सर्किट्स. काय वापरले? फिल्टर सर्किट्स. फिल्टर सर्किट्स मधून जो काही वेव्ह येणार आहे, जी काही वेव्ह बाहेर येईल ती वेव्ह असेल अशी. होती का थोडी स्ट्रेट लाईन? फिल्टर सर्किट्स मधून जी काही वेव्ह येणार आहे ती असेल अशी. म्हणजे 0 पासून नाही स्टार्ट होणार. ती सपोज 7 पासून स्टार्ट झाली, 10 पर्यंत गेली, परत 6 ला आली, अशी होते. ठीक आहे, 0 पासून 6 पर्यंत आपण सगळं काढून टाकलं. जो चेंजिंग व्होल्टेज होता तो काढून टाकला. आणि त्याच्यानंतर आपण वापरणार आहे व्होल्टेज रेग्युलेटर. काय वापरणार आहे? व्होल्टेज रेग्युलेटर. म्हणजे व्होल्टेज तो काय करतो? रेग्युलेट करतो. एका व्हॅल्यूला रेग्युलेट करतो. 10 व्होल्ट पाहिजे 10 व्होल्टच पास करून देतो. ठीक आहे, हा व्होल्टेज रेग्युलेटर यूज करतो. आणि तोच व्होल्टेज रेग्युलेटर म्हणजे आहे आपला झीनर डायोड. काय आहे? झीनर डायोड. आणि मग झीनर डायोड तो पास झाल्यानंतर ही वेव्ह होते स्ट्रेट लाईन. समजलंय का? पहा बरं झाली काय AC ची DC. स्टेप्स किती केल्या? पहिली AC वेव्ह होती 5 मिनिट 4 वेळा. तसे तर 5च होतात जर ट्रान्सफॉर्मर यूज केला तर. नाही 4च होतात. ठीक आहे, पहा फर्स्ट काय यूज केलं? ट्रान्सफॉर्मर कशासाठी यूज केलं? की जी व्होल्टेजची व्हॅल्यू होती ती आपण कमी केली. व्होल्टेजची व्हॅल्यू कमी केली. आता ती व्होल्टेजची व्हॅल्यू कशातून पास करणार आपण? डायोड रेक्टिफायर मधून पास करणार. तो काय करेल? युनिडायरेक्शनल फ्लो करून देईल. ठीक आहे, त्याचे 2 टाइप्स आहेत, हाफ वेव्ह आणि फुल वेव्ह रेक्टिफायर. रेक्टिफायर मधून पास झाल्यानंतर ती कशात जाईल? फिल्टर सर्किट्स मध्ये. फिल्टर सर्किट्स मधून पास झाल्यानंतर ती कशात जाईल? व्होल्टेज रेग्युलेटर मध्ये. म्हणजे तो पास आहे झीनर डायोड. हा एक पार्ट आहे चॅप्टरचा. ठीक आहे, आणि जो दुसरा पार्ट आहे त्यात सेमीकंडक्टर डिव्हाइसेस वेगवेगळे. LED असेल, सोलार सेल असेल, BJT असेल, हे सगळे डिव्हाइसेस आहेत नेक्स्ट पार्ट. फर्स्ट पार्ट मध्ये एवढंच आहे तुम्हाला. काय? ट्रान्सफॉर्मर आहे. ट्रान्सफॉर्मर काय करून देईल? तुमचा व्होल्टेज कमी करून देईल. व्होल्टेज कमी केला तो रेक्टिफायर्स म्हणून पास होईल. रेक्टिफायर्स म्हणून तो कुठं जाईल? फिल्टर सर्किट्स मध्ये. आणि फिल्टर मधून कुठं जाईल तो? कुठं? व्होल्टेज रेग्युलेटर. स्टेप्स राहील लक्षात. काय? फर्स्ट स्टेप ट्रान्सफॉर्मर, नंतर डायोड, नंतर फिल्टर, नंतर व्होल्टेज रेग्युलेटर. राहील लक्षात? नक्की राहील लक्षात. ती जी डायग्राम आहे ती डायग्राम इम्पॉर्टंट आहे बरं का. 16.1 डायग्राम जर समजली तर तुम्हाला AC to DC कन्वर्जन सगळं समजेल. डायग्राम समजली का? काय? फर्स्ट ट्रान्सफॉर्मर, नंतर रेक्टिफायर, नंतर फिल्टर, नंतर व्होल्टेज रेग्युलेटर. परत सांगा काय आहे? नंतर व्होल्टेज रेग्युलेटर. आता ट्रान्सफॉर्मरचं वर्किंग आपण EMI मध्ये पाहिले बरोबर. ट्रान्सफॉर्मर कसा काम करतो? नंबर ऑफ सर्किट्स जास्त असतात, नंबर ऑफ टर्न्स जास्त असतात. तर नंबर ऑफ टर्न्स जर चेंज केले तर EMF ची व्हॅल्यू बदलते. ठीक आहे, हे ट्रान्सफॉर्मरचं वर्किंग झालं. इथून जे स्टार्ट करणार आहे आपण ते स्टार्ट करणार आहे रेक्टिफायर्सचं वर्किंग. कोणाचं वर्किंग? रेक्टिफायर्सचं वर्किंग. ठीक आहे, म्हणजेच डायोड थोडक्यात रेक्टिफायर्सचं वर्किंग. ठीक आहे, तर रेक्टिफायर काय करणार? 2 प्रकारचे करतात सांगितलं, हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि फुल वेव्ह रेक्टिफायर. हाफ वेव्ह रेक्टिफायरचं काम असेल की जी वेव्ह आहे तिचं युनिडायरेक्शनल फ्लो करून देणं. आणि बाकीचे जी सेकंड सायकल आहे जी ही हाफ सायकल आहे, ही सायकल आहे ना. ठीक आहे, ही सायकल आहे तिला तो पास करून देतो. पण हिच्या वेळी काय करतो? तो डायरेक्ट ऑब्स्ट्रक्ट करतो. ठीक आहे, परत आता ही गेली मग हिच्या वेळी चालू होईल, परत हिच्या वेळी बंद होईल. ठीक आहे, आता त्याचं वर्किंग कसं आहे? डायग्राम आहे टेक्स्ट बुक मध्ये पहा. डायग्राम हाफ वेव्ह रेक्टिफायरची. काय झालं इथे? एक्सप्लेन करू द्या त्याच्यानंतर. ठीक,
पहा वेव्हफॉर्म याच्यात पहा हाफ वेव्ह रेक्टिफायरचा डायग्राम पहा. हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये फक्त एक डायोड वापरलेला आहे. डायोड म्हणजे कोणता आहे बघा बरं. डायोड शोधा त्याच्यात कोणता आहे. याच्या पुढचा आता ते मागचा ट्रान्सफॉर्मरचा सर्किट नाही काढत. इथे आहे सपोज ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे ट्रान्सफॉर्मर आहे. ट्रान्सफॉर्मर थ्रू तो जो करंट आहे एसी करंट आहे तो या डायोड मधून पास झाला. ठीक आहे कशातून पास झाला डायोड मधून पास झाला. डायोड म्हणजे काय. डायोड काय करून देतो युनिडायरेक्शनल फ्लो करून देतो. ठीक आहे याच्यात कोणता करंट जाणार आहे एसी करंट जाणार आहे. ठीक आहे आता हा जो डायोड आहे हा डायोड फक्त या डिरेक्शनची करंट पाठवतो. या डिरेक्शनचे इकडचे तो ऑब्स्ट्रक्ट करेल. ठीक आहे डायोडचा फेस बघा कुठे या डिरेक्शनचे फक्त तो पाठवेल. इकडच्या डिरेक्शनला तो काय करेल स्टॉप करेल. समजलं का. डायोड आता असं वापरला आपण. ठीक आहे एसी करंट त्याच्यात पास केलाय. एसी करंट पास केल्यानंतर काय होईल पहा बरं. हा एसी करंट. ठीक आहे हा जो करंट आहे हा. ठीक आहे हा जो करंट आहे हा करंट सपोज करा हा क्लॉकवाईज वाला करंट आहे. आता डायोड काय करेल हा की क्लॉकवाईज वाला करंट पाठवेल. बरोबर म्हणजे बनणारी वेव्ह कशी असेल तुमची. बनणारी वेव्ह कशी असेल ज्याच्यात हा क्लॉकवाईज करंट आहे असणार. आता काय झालं एसी करंट येतो क्लॉकवाईज झाला. आता तो अँटी क्लॉकवाईज. ज्यावेळी तो अँटी क्लॉकवाईज होईल अँटी क्लॉकवाईज करंट तो काय करतो डायोड ऑब्स्ट्रक्ट करतो. डायोड पास करून देत नाही. अँटी क्लॉकवाईज करंट आहे डायोड पास करून देत नाही. याचा अर्थ त्यावेळी करंट काय असेल 0. आता करंट असतं परत आता हे होणार ना. आता करंटची डिरेक्शन परत बदलते. फर्स्ट बदलली. ठीक आहे फर्स्ट डिरेक्शन ही होती. नेक्स्ट बदलली. नेक्स्टच्या वेळी ती काय झाली अँटी क्लॉकवाईज झाली. अँटी क्लॉकवाईजच्या वेळी करंट 0 झाला. का कारण अँटी क्लॉकवाईज करंट तो पासच नाही करून देत. डायोडचं काम असते काय काम आहे डायोडचं तर फक्त फॉरवर्ड बायस मध्ये वर्क करतो रिव्हर्स मध्ये वर्क करत. ठीक आहे आता परत करंट फॉरवर्ड झालं. करंट परत याच डिरेक्शनला एसी करंट येतो सतत बदलत राहणार. एकदा ही डायरेक्शन एकदा उलटी डायरेक्शन. ठीक आहे एकदा ही डायरेक्शन झाली आता त्याच्या उलटी डायरेक्शन झाली ऑप्शन. परत ही डायरेक्शन होईल. परत काय करेल तो ऑब्स्ट्रक्शन. परत पुढची डिरेक्शन परत ऑब्स्ट्रक्शन. परत डिरेक्शन परत ऑब्स्ट्रक्शन. आता समजलं एसी करंट थोडा तरी त्याचा डीसीचा पार्ट आलाय. ठीक आहे हा झाला हाफ वेव्ह रेक्टिफायर. हाफ वेव्ह रेक्टिफायर समजणं खूप इझी आहे. फुल वेव्ह रेक्टिफायरचे टेक्स्ट मला बऱ्याच टेक्स्ट मला डायग्राम चुकी